मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाचा कट ऑफ 2018-19, 23-24 आणि 25 मध्ये किती लागलेला होता? जेणेकरून 2026 मध्ये किती कट ऑफ लागेल याचा अंदाज आपल्याला याच ठिकाणी आणि याच व्हिडिओमध्ये येणार आहे. तर त्यासाठी पाहूया आपण. सर्वात अगोदर तुमचा वेळ जास्त न घेता, तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय 2018 आणि 19 ची ज्यावेळेस भरती झालेली होती त्यावेळेस जर आपण विचार केला कट ऑफचा, तर कट ऑफ किती लागलेला होता? तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, परीक्षा ही 30 गुणांची असते. तर 30 पैकी फक्त आणि फक्त या ठिकाणी कट ऑफ जो लागलेला होता तो 15 मार्काचा कट ऑफ लागलेला होता. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या ज्या कॅन्डिडेट्सला 15 मार्क्स मिळालेले होते 30 पैकी, त्या सर्व कॅन्डिडेट्सना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेस पात्र करण्यात आलेले होते. आता त्यानंतर आपण पाहूया 2023 आणि 2024 मध्ये जी परीक्षा झालेली होती शिपाई या पदाची, आणि त्या ठिकाणी जागाचा विचार केला तर टोटली 160 त्या ठिकाणी जागा होत्या. तर अशा वेळेस या ठिकाणी कट ऑफ किती लागलेला होता शिपाई या पदाचा? तर मित्रांनो, अशा वेळेस 30 पैकी या ठिकाणी फक्त आणि फक्त 22 हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला होता. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की सुरुवातीला 18 लागलेला होता, त्यानंतर 22, म्हणजेच कट ऑफ मध्ये काय झालेले आहे, वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पाहूया आपण, नुकतेच नागपूर मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई या पदाची परीक्षा झालेली आहे, आणि यामध्ये जर विचार केलं तर फक्त आणि फक्त 34 जागा या ठिकाणी शिल्लक होत्या म्हणजे 34 जागासाठी जाहिरात आलेली होती. तर आता 34 जागासाठी जर जाहिरात आलेली होती, तर मग यावेळेस शिपाई या पदाचा कट ऑफ किती लागलेला असेल? तर मित्रांनो, यावेळेस सुद्धा शिपाई पदाचा कट ऑफ अत्यंत कमी लागलेला होता. फक्त आणि फक्त 16 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेलं होतं. परंतु आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी जे काही आतापर्यंत मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेलं असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर खंडपीठ असेल, तर या ठिकाणी जेवढे काही कट ऑफ लागलेले होते एवढे कमी किंवा त्यामध्ये जास्तीत जास्त हायेस्ट कट ऑफ आपण या ठिकाणी पाहिलं तर 22 आपल्याला कट ऑफ या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जेवढ्या काही जाहिरात आलेल्या होत्या त्यामध्ये सर्व शॉर्टलिस्ट ही पद्धत राबवण्यात आलेली होती. म्हणजेच जेवढे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा देता आली होती. याच्यामुळे काय झाले होते की तुम्ही पाहू शकता, स्पर्धा ही अतिशय कमी झालेली होती. त्याच्यामुळे जेवढे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेत यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असेल किंवा बरेच विद्यार्थी अभ्यास न झालेले असतील. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलो की 15, 16 आणि 22 या ठिकाणी कट ऑफ लागलेला होता. परंतु आता तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता, 2026 मध्ये जर आपण पाहिलं तर फॉर्म देखील अतिशय जास्त आलेले आहेत, आणि या ठिकाणी शॉर्टलिस्ट पद्धत तर या ठिकाणी राबवण्यात आलेलीच नाही. याच्यामुळे तुम्ही अंदाज लावा की 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी कट ऑफ हा किती जाऊ शकतो. कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ सरळ भाषेमध्ये सांगितलेले, त्याच्यावर व्हिडिओ देखील तयार केलेले आहेत. परंतु आता हे तिन्ही कट ऑफ पाहिल्याच्या नंतर, आणि शॉर्टलिस्ट पद्धत नाही, त्यावेळेस शॉर्टलिस्ट पद्धत होती, तर यावेळेस शॉर्टलिस्ट पद्धत नसताना किती कट ऑफ जाईल हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच, आपण जर या ठिकाणी लिपिक या पदाची तयारी करत असाल तर मित्रांनो, लिपिक या पदाची तयारी करत असताना त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे, आणि तो भाग आहे टायपिंग. या टायपिंग मध्ये तुमची स्पीड 50+ आणि ॲक्युरसी 95+ असेल तर तुम्ही 14-15 मार्क्स 20 पैकी या ठिकाणी घेऊ शकता. तर यासाठी ज्या विद्यार्थ्यांची स्पीड अतिशय कमी आहे, पुन्हा कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये चुका अत्यंत होत असतात, पॅसेज कव्हर होत नाही, लाईनी चुकतात, किंवा अजून अशा प्रकारचे अनेक डाऊट्स आहेत, किंवा एका महिन्यामध्ये 50+ आणि 95+ आपल्याला स्पीड आणि ॲक्युरसी कशी आत्मसात करता येईल यासाठी खास आपण ऑनलाईन वेबिनार ठेवलेला आहे. मित्रांनो, केवळ 60 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण तुम्हाला डिटेल्स थेरी देणार आहोत की 20 पैकी 20 मार्क्स आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल. हे जे वेबिनार जे आहे 31 मेला आपण ठेवलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आताच रजिस्ट्रेशन करा. कारण जागा फक्त या ठिकाणी 20च जागा आपण यावेळेस ठेवलेल्या आहेत, जास्त जागा आपण यावेळेस ठेवलेल्या नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टायपिंग जर करत असाल प्रॅक्टिस, तर मित्रांनो त्याचे कोणत्या कीबोर्ड्स प्रॅक्टिस करायची टेलिग्राम चॅनल्सवर आपण पाठवलेलं आहे. इंडियन डेप जॉब अलर्ट टूर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्याच पद्धतीनं रॅन्डमली कोणत्याही प्रकारचे पॅसेज यूज न करता आपण जे प्रोव्हाइड्स केलेले प्रीमियम पॅसेज, ते पॅसेज जर तुम्ही 9 ते 9.5 मिनिटांमध्ये एंड करत असाल घरी प्रॅक्टिस करत असताना, तर हायकोर्टचा पॅसेज 8 ते 8.5 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपवतो. म्हणजेच एक्झाम ओरिएंटेड पॅसेज आपण तयार केले, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि पुढील कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आपण तयार केला पाहिजे याचे देखील तुम्ही कमेंट्स करा. आपण जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत ते कसे वाटले तुम्हाला? हा, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025च्या बॅचसाठी पॅसेज.
आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे, तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं.